फुटपाथपाशी थांबणाऱ्या गाडीतून कोण उतरतंय हे पाहण्यासाठी मनुष्य स्वभावाला साजेशा कुतूहलाने डॉक्टर वीणा चक्रदेव फुटपाथवर रेंगाळली. ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवरून तांबूस गोऱ्या वर्णाची सफरचंदासारखी एक मुलगी डौलात उतरली. अंगावर काहीसा तंग सलवार खमीस, केसांची पोनीटेल, गोऱ्या तांबूस गालांवर चमकणाऱ्या कानातल्या रिंग्स, हातात पर्स, पायात सँडल्स. ह्या पोरीला चक्क पळवावी, आपल्या गाडीत बसवावी, घरी जाऊन कुमारला सांगावं तुझ्यासाठी बायको आणली आहे. हिम्मत असेल तर ह्या पोरीला नकार देऊन बघ. इतके विचार वीणा चक्रदेवच्या मनात येऊन गेले. तिचा आणि कुमारचा जोडा तर शोभेल ह्यात वादच नाही, पण तिच्याबरोबर आपण जेव्हा अधूनमधून शॉपिंगला जाऊ तेव्हा आपलीही जोडी पुरुषांच्या नजर न्याहाळतील हे विचार पूर्ण व्हायच्या आत फियाटचा मागचा दरवाजा उघडला गेला आणि गाडीतून प्लॅटफॉर्मवर हमालने होल्डॉल ढकलावा तसा एक देह खाली आला. वीणावर दुसऱ्यांदा थबकण्याची वेळ आली. शरीराचा तो विचित्र बांधा, काळा वर्ण, कपाळाला आठ्या आणि अरुंद कपाळावर लाल रंगांचं मोठं कुंकू. ह्यापैकी सर्वात परिचयाची गोष्ट कपाळावरच्या आठ्या. शेर वनस्पतीचं छोटंसं झुडूप, त्याचं झाड झालं तरी मध्ये कितीही वर्ष गेली तरी ओळखता येतं तसं काही माणसांचं असतं. पळणिटकरचा चेहरा वयानुसार बदलणं निसर्गाला धरून होतं. चेहऱ्यावरचा भाव तोच होता. शेर वनस्पतीच्या पर्णविहीन काड्यांचा जसा विस्तार होतो त्याप्रमाणे माली पळणिटकरच्या कपाळावरच्या आठ्यांचा विस्तार झाला होता. ही माली पळणिटकर, नंतरची डॉक्टर वर्षा देसाई. ही गोड पोरगी हिची मुलगी की सून? माले? ती थबकली. कपाळावरच्या आठ्या वाढल्या आणि कमी झाल्या. ती ओठांच्या एका कोपऱ्यातून हसली. हिला आजही खळखळून हसता येत नाही ही दुसरी खूण. वीणा सामोरी गेली. मालीने शेक हँडसाठी हात पुढे केला नाही. वीणाने तिच्या डाव्या खांद्यावर उजव्या हाताने थोपटत विचारलं, ओळखलंस की नाही? चेहऱ्यावर फारशी रोषणाई न आणता वर्षा म्हणाली, ओळखलं. फुलून येत वीणा म्हणाली, जबरदस्त इच्छाशक्ती म्हण, टेलिपथी म्हण, आपली भेट होणारच असं मला 2-3 दिवस वाटत होतं. एकदा मी तुझी चौकशी केली. जनरल हॉस्पिटलला तू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टवर आहेस असं समजलं. तेव्हाच मी डॉक्टर ढोबळेला म्हणाले, मालीच्या मनासारखं झालं. अर्थात स्वतःच्या मनाविरुद्ध तू काही घडून देणारच नाहीस म्हणा. बेफाम वेगाने गाडी चालवणारा ड्रायव्हर ज्याप्रमाणे वेगाच्या काट्याकडे पाहतच नाही त्याप्रमाणे मालीच्या कपाळावरच्या म्हणजे डॅशबोर्डवरच्या आठ्यांकडे न पाहता वीणा बोलत राहिली. तिच्या शेवटच्या विधानाने ती सफरचंदासारखी टवटवीत मुलगी मालीची नजर चुकवून हसली. दौरा कुठे? इथंच. ह्या मुलींना सतत काही ना काही हवं असतं ना, जरा कंट्रोल ठेवावा लागतो. ही कोण? माझी मुलगी चंदा. ही तुझी मुलगी? वीणाच्या प्रश्नात जो भाव असायला हवा होता तोच भाव होता. पूर्वी कोणाला असा धक्का बसला की मालीला अभिमान वाटायचा. आता तिला प्रकट न करता येणाऱ्या वेदना होतात. चंदाने आपल्या देखण्या आजीचं रूप घेतलं की आपल्यावर सूड उगवण्यासाठी आपली देखणी आई मुलीच्या रूपाने आपल्या पोटी आली हा नेहमीचा छळवादी सल आताही टोचू लागला. अनेक वर्षांनी भेटलेल्या वर्गमैत्रिणीची तिला अपूर्वाई वाटली नाही. बरं आहे, चलू? चलतेस काय? आज मी तुला तसं सोडणार नाही, तुझं ऐकणार पण नाही. तुझ्या देखण्या पुरुषी मला 4 शब्द बोलू दे. तुझी गाडी इथंच राहू दे. आपण आपल्या पेटंट फार्मर ब्रदर्सकडे जाऊ. अजून ते त्याच जागी आहे ना? गेले 15-20 वर्षातलं मला इकडचं काहीच माहीत नाही. चंदा चल, तू आलीस की मालीला यावंच लागेल. ह्यावेळी मालीला फार महत्त्व न देता वीणाने चंदाचाच ताबा घेतला. वीणाच्या इम्पोर्टेड गाडीकडे पाहत चंदाने विचारलं, गाडी कुठून? वीणा घाईघाईने म्हणाली, दुबईहून आणली. मी तिकडेच आहे गेली 18 वर्षे. तू काय करतेस? मी ऑनररी पोस्ट करते. कुठे? आईच्याच हॉस्पिटलमध्ये. मेडिसिन? सायकियाट्री. तुला सायकियाट्री का घ्यावीशी वाटली? चंदा मोकळेपणाने म्हणाली, साधारण कळायला लागल्यापासून मला एक जाणवू लागलं की माणसं खूप तणावाखाली जगत असतात. हाऊस पोस्ट करताना तर माझा तो समज आणखीनच पक्का झाला. सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, त्याशिवाय कौटुंबिक. चंदा इतकं बोलून थांबली. तिने अगतिकपणे खांदे उडवले. एखाद्या गिर्रेबाज कबुतराने मानेची हालचाल करावी
तशी ती मोहक दिसली. वीणाने विचारलं, काय झालं? ह्या देशात समस्याच समस्या. वीणा सहजतेने म्हणाली, दोनच जातीची माणसं असतात, टेन्शनमध्ये वावरणारी आणि टेन्शन निर्माण करणारी. तुम्ही दुबईला का गेलात? टेन्शन निर्माण करणाऱ्यांपासून सुटण्यासाठी. फार्मर ब्रदर्सकडे गेल्यावर वीणाने तिघांसाठी कॉफी मागवली. आज तुला ऑफ का? वीणाने मारीला विचारलं. चंदा मध्येच म्हणाली, आज मला सुट्टी आहे, आईला मीटिंग आहे. अरे सो सॉरी. चंदा गडबडीने म्हणाली, मीटिंग संध्याकाळी आहे आणि आई जाईलच असं नाही. चंदा, वाटेल तू समज करून देऊ नकोस तिचा, ती माझी क्लासमेट आहे. तिच्या आवाजात पुरेपूर कडवटपणा होता, पण ते चंदाच्या गावी नव्हतं. ती म्हणाली, मग तर तू कशी आहेस हे त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहीत असणार. तू गप्प बसलीस तर बरं होईल, तिला जरा माझ्याबरोबर बोलू दे. आईचा चेहरा पाहून चंदा गप्प बसली. वातावरण बदलायचं म्हणून वीणा म्हणाली, माले, बाई ग, त्या नावाची सवय गेली, तू मला वर्षा म्हण. बरं, वर्षा म्हणते, पण तू इतकी अपसेट का होतेस? ओठांची विचित्र हालचाल करीत वर्षा म्हणाली, मला आकारण कोणी अंडर एस्टिमेट केलेलं आवडत नाही. ही चंदा माझ्याच हॉस्पिटलमध्ये पोस्ट करते, तिने माझ्याबद्दल हे असं बोलावं का? वर्षा, तू कमालच करतेस. ती हॉस्पिटल प्रिमायसेसमध्ये असं बोलायला तिचं काय? चंदा मध्येच म्हणाली, मावशी प्लीज, डोकं फिरलंय का? हे पुढचं वाक्य बोलू नका. वर्षा काहीशी रागाने म्हणाली, तिला काहीही म्हणू दे, मला माझी कर्तव्य समजतात आणि काही अधिकार राबवायचे असतात. मी जरूर आवश्यक ती लिबर्टी घेते. हॉस्पिटल कसं ठेवलंय ते सांग. त्या पोस्टवर मीच आहे म्हणून तो डोलारा उभा आहे. मी आहे म्हणून बेड स्ट्रेंथ वाढली आहे. चंदाला हे सगळं काहीसं असह्य होऊन ती म्हणाली, आई, तू ह्यांना जरा दुबईला कसं आहे ते विचार ना. मला परदेशाचं कौतुक नकोच आहे. कॉर्पोरेटर्स, कमिशनर, युनियन, लेबर प्रॉब्लेम, हाताखालचा कामचुकार स्टाफ, ह्या वातावरणात टिकणं तिला जमणार नाही. वीणा पटकन म्हणाली, अगं ह्याच गोष्टींना कंटाळून मी तिकडे स्थायिक व्हायचं ठरवलं. तुम्हाला तिकडे करमतं? प्रथम त्रास झाला, आता सवय झाली. सेफ वाटतं? बाई माणसांना तसा कोणी त्रास देत नाही आणि डॉक्टरी पेशातल्या बाईला तर धोकाच नाही, कारण त्यांना त्याची फार गरज आहे. कानावर ज्या गोष्टी येतात, भारतात बलात्कार कमी आहेत का? तरी सुद्धा त्या माणसांकडे नुसतं पाहिलं तरी. तुम्ही इथं येणाऱ्या माणसांकडे बाकीच्या माणसांच्या तुलनेने पाहता. त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांना सांभाळून राहावं लागतं. कायद्याचं तिथं जबर धाक आहे. धाक असल्याशिवाय प्रगती होत नाही. वीणाच्या ह्या विधानावर वर्षा पटकन म्हणाली, अगदी बरोबर. आईकडे कटाक्ष टाकत चंदा म्हणाली, आई, मावशी म्हणतात तो धाक वेगळा. स्वतःचा इगो जपायचा म्हणूनच फक्त नियमांवर जाता येता बोट ठेवणं वेगळं आणि प्रगतीचा पाठलाग करण्यासाठी त्याचा वापर करणं वेगळं. वर्षाचा चेहरा त्रासिक झाला. वीणा गडबडीनं म्हणाली, तू येतेस का तिकडे? जरूर. 5 वर्ष राहा, भरपूर काम आहे. महिना 25,000ला मरण नाही. 5 वर्ष राहावं, यावं परत. आल्यावर मस्तपैकी जागा घ्यावी. 5 वर्ष भरपूर मेहनत करावी लागेल. घर मिळतं, गाडी मिळते आणि तसं कोणी वाटेला जात नाही. तिथं जास्त दरारा असल्यामुळे ती माणसे इकडे चेकाळल्यासारखी वागतात आणि सबंध दिवस आपल्यासारख्यांना इतकं काम असतं की इकडे तिकडे पाहायला सवडच नसते. तिथं प्रामाणिकपणे काम केलं तरी हडेलहप्पी करणारे मेन माइंडेड ऑफिसर असतातच. कपाळाला आठ्या घालत वर्षा एकदम म्हणाली, चंदा, आपल्याला निघायला हवं. आई, तू अशीच मीटिंगला जा, उलट हॉस्पिटलपर्यंत कशाला येतेस? सगळ्यांवर अधूनमधून लक्ष ठेवायला लागतं, तुला सगळं माहीत आहे. वीणाने त्या दोघींना पुन्हा वर्षाच्या गाडीपर्यंत सोडलं. निरोप घेता घेता वीणाच्या व्यक्तिमत्वाने भारावलेल्या चंदाने कौतुकानं म्हटलं, मावशी, मला तुमचं कौतुक वाटतं. तुम्ही छान आहात. म्हणजे? सेल्फ मेड. अगं, तुझी आई पण अशीच आहे. वर्षा तिरस्काराने छद्मीपणाने म्हणाली, ते तिला कधी कळायचं नाही. मला ते माहीत आहे, पण तू कायम तकतकलेली असतेस. तुझी मैत्रीण बघ किती जॉली आहे. तिला कामाचं ऑफिसचं टेन्शन आहे का माझ्यासारखं? चंदा गंभीर होत म्हणाली, मी बोलले की तुला राग येणार आहे, पण मावशी, मी मुद्दाम तुमच्यासमोर बोलणार आहे. तुम्ही तिच्या क्लासमेट, म्हणजे यू आर नॉट अ स्ट्रेंजर.
आपल्या व्यवसायात बेदम काम असतं, पण बेदम काम करणारी व्यक्ती टवटवीत असते, तृप्त असते. काम करून करून येणारा थकवाही प्रसन्नतेचा नजराणा देतो, शक्ती वाढवतो. आमची आई सतत इतर माणसं काम करतात की नाही ह्या विचारानं कावलेली असते. जनरल हॉस्पिटल चालवायचं म्हणजे जाऊ दे, आपलं ह्या विषयावर पटत नाही हे मला माहीत आहे. तरीही तू तुझ्या मैत्रिणीकडे बघ. परदेशात, तेही दुबईत, स्वतंत्रपणे स्वतःच्या हिमतीवर. चंदाला मध्येच थांबवत वीणा म्हणाली, थोडेसे मालीचे उपकार आहेत माझ्यावर त्या बाबतीत. चंदाने आश्चर्यानं पाहिलं. पुढच्या मुक्कामात सांगेन, वर्षाला मीटिंग आहे ना. वीणाने असं सांगता क्षणी आपल्याबद्दल काही चांगलं ऐकायला मिळणार म्हणून वर्षा कोरडेपणा टिकवत म्हणाली, सांग सांग, एवी तेवी उशीर झालाच आहे. वीणा मोकळेपणाने म्हणाली, आजूबाजूला कितीही गहजब गदारोळ चाललेला असला तरीही हिच्या अभ्यासात वाचनात कधी खंड पडला नाही. जबरदस्त एकाग्रता, तो गुण मी हिच्याकडून उचलला. आणखीन एक सांगू. वरचे दात आणि वरचा ओठ या जिवेचं टोक अडवून तोंड अर्ध उघडं ठेवून मान तिरकी करून वर्षा ऐकू लागली. ती परिचयाची लकब न्याहाळीत वीणा म्हणाली, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत हिने माझी अडवणूक केली होती. ज्या एका क्लायमॅक्सवर नाटक अवलंबून होतं ते नाटक हिच्यामुळे कोसळणार होतं. काय आठवतंय का. वर्षा गप्प राहिली. मी ते लक्षात ठेवले असं समजू नकोस, पण त्या प्रसंगाने मला जे शिकवलं तेही दुबईतल्या करिअरला अंशतः उपयोगी पडलेलं आहे. इतकं बोलून वर्षाकडे पाहत वीणा म्हणाली, ह्या मुक्कामात तुझं कसंही करून भेट घ्यायची आणि तुझे आभार मानायचे असं मी ठरवलं होतं. माझ्या मनात जे घडलं त्याबाबत कोणताही बिटरनेस राहिलेला नाही. मावशी काय झालं सांगा. प्रॉपर्टीची जबाबदारी हिच्यावर सोपवली होती. एका ठराविक संकेतस्थळी आत जाऊन विंगमधून रायफल आणायची होती. ही तुझी आई रायफलसहित गायब झाली. वीणा, आता तू माझ्या मुलीचा गैरसमज. तो विषय तू आता सविस्तर बोलायला भाग पाडू नकोस. मला प्रयोग संपल्यानंतर जे घडवलं गेलं ते सगळं समजलं आहे. मी काय म्हणते, तुला माझ्यावरच सूड घ्यायचा होता तर तो स्वतंत्रपणे घ्यायचा. त्यावेळी संपूर्ण कॉलेजचा संबंध होता. तर ते जाऊ दे. मध्येच चंदाने विचारलं, तुम्ही प्रयोग कसा निभावून नेलात. कटुता विसरून वीणा म्हणाली, मी विंगमध्ये गेले. तिथूनच स्टेजवरच्या आर्टिस्टला खूण केली. त्यांना सावरून घेतलं. आत आपट बार तयार होता. आतूनच गोळी झाडली. खुद्द नाटककाराला सुद्धा नंतर ही कल्पना आवडली. पण ते सगळं संपलं. मला वेगळंच सांगायचं होतं. तुझ्या आईने म्हणजे माझ्या या मैत्रिणीने मला घडवलं हे मला सांगायचंय. दोघींनी वीणाकडे पाहिलं तेव्हा वीणा मोकळेपणाने हसत म्हणाली, आयुष्यात जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता असते, अशा क्षणी कुणावरही विसंबून राहायचं नाही. आपला बेत फसला किंवा कुणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे. चंदा विचारात पडली. चंदाचं आणि वीणाचं जमतंय हे पाहून वर्षा अस्वस्थ व्हायला लागली. चंदाने तिच्या विचारांनी भारावून जात विचारलं, सगळ्या आयुष्यात अगदी ज्याला आपण निर्णायक क्षण म्हणतो असे संख्येने किती येतात. अगं बाई, लग्नासारखा एखादा क्षण आबाद किंवा बर्बाद करायला पुरेसा असतो. अशा क्षणी व्यक्ती स्वतंत्र हवी. तू आता सायकॅट्रिस्ट होणार आहेस. 90% पेशंट्स तुला हेच सांगतील. लग्नाच्या वेळी तेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं. चंदा आता आणखीन भारावली. तिचा निरागस चेहरा न्याहाळीत वीणा म्हणाली, एकमेकांच्या पसंतीने लग्न झालं आणि नंतर अंदाज चुकले तर इलाज नाही. पण चंदा माझी एक क्लासमेट आहे. आम्ही तिला सोनचाफा म्हणत असू. तिला तर जेव्हा नवरा प्रथम बघायला आला त्या क्षणापासून तीव्रतेने जाणवलं होतं की ह्याचा आणि आपलं एक क्षण जमणार नाही. आणि तरीसुद्धा तिला त्याच माणसाशी लग्न करणं भाग पडलं. परवाच भेटली होती. पिसारा झडून गेलेल्या अवस्थेत दिसली. हे खरं दुर्दैव. चंदा शहारली. घाबरू नकोस. प्रत्येकीचं असं होत नाही. लग्नाची गोष्ट सोड, पण इतर अनेक बाबतीत एक कानमंत्र देते आणि पळते. प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय मिळाला नाही तर एक पर्याय हाताशी ठेवायचा. एका समस्येवर दुसरा पर्याय असतो. समस्या आणि उत्तर ह्यात वेळ म्हणजे टाइम फॅक्टर असतो. 4th डायमेन्शन म्हणतात तो फॅक्टर. म्हणूनच एका उत्तराची वेळ टळली की दुसरं उत्तर शोधावंच लागतं. तुमची ती मैत्रीण जिला न पटलेल्या माणसाशी लग्न करावं लागलं,
कोणत्याही दडपणाला न जुमानता ते स्थळ नाकारण्याचा एक क्षण होता. तो हुकला म्हणजे पुन्हा वेळ हाच फॅक्टर. ती चर्चा असह्य होऊन वर्षा म्हणाली, चंदा तुम्ही बोलत बसा, मी जाते. तिघी उठल्या. मावशी तुमचा फोन नंबर द्या, मला तुमच्याशी बोलायचं आहे खूप. ऑफकोर्स इफ यू डोंट माइंड. वीणा म्हणाली, मला तर चक्क तुला पळवायची आहे, इफ यू डोंट माइंड. यू शब्दावर जोर देत वीणा म्हणाली. वर्षा विलक्षण बिथरलेल्या अवस्थेत घरी परतली. वीणा भेटली आणि वैताग देऊन गेली. कुणालाही भेटायची तिला आता इच्छा राहिली नव्हती. वीणा भेटली ती भेटली, इतकंच नव्हे तर चंदाची आणि तिची तार जुळली. आईच्या उणीवा दाखवून देणारी सगळी माणसं चंदाला जवळची वाटतात. चंदाला केव्हा तरी समज द्यायला हवी. तिच्या मनात हा विचार आल्याबरोबर त्याच क्षणी ती चंदाला काही सांगणार त्यापूर्वी लिफ्टमध्ये चंदा म्हणाली, ऐनवेळी अडवणूक करायची तुझी सवय कॉलेजपासूनच होती तर. ते तू आता जन्मभर लक्षात ठेव. वीणा खोलीत देऊनच गेली आहे एवढ्यात. आई तू चिडू नकोस, असं वागून आपण काय साधतो ह्याचा विचार कर. विलक्षण उफाळून येत चंदा वर्षाकडे पाहून म्हणाली, तुझ्याकडून धडे घेण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही. तुझ्या सायकियाट्री आणि सायकोलॉजीचा वापर हॉस्पिटलमधल्या लोकांसाठी कर. चंदा गप्प बसली. मुकाट्यानं आपल्या खोलीत गेली. डोकं कमालीचं ठणकायला लागलं म्हणून वर्षा तिच्या बेडरूममध्ये जाऊन पडून राहिली. तिने डोकेदुखीवर आलेल्या सॅम्पल्समधून गोळी घेतली, पण उपयोग झाला नाही. मनातले विचार, त्याहीपेक्षा वीणाची भेट, ते विचार जाता जाईनात. लिफ्टमधला चंदाचा कॉमेंट तर पुन्हा पुन्हा कानावर आदळत होता, तू कॉलेजपासूनच अशीच होतीस तर. होय, मी अशीच होते. मला तसं व्हावंच लागलं. चंदाला खोलीत बोलवावं आणि तिला ओरडून सांगावं की ह्या जगात असंच वागावं लागतं. माझ्यासारख्या व्यक्तीला, आणि त्यातही सौंदर्याची देणगी नसलेल्या बाईला, स्वतःचा अधिकार मिळवण्यासाठी आणि वर्चस्व टिकवण्यासाठी हेच करावं लागतं. स्त्रीला सौंदर्याचा लाभ होणं तिच्या अस्तित्वासाठी श्वासा इतकं आवश्यक आहे. सौंदर्य हाच अधिकार. ह्याच सौंदर्याच्या अधिकारावर माझ्या आईने श्रीमंत नवरा मिळवला. सौंदर्याप्रमाणेच मूळची श्रीमंती लाभली तर माणसाला फारशी अक्कल नसली तरी चालते. श्रीमंत बाप आणि सुंदर आई. एकीने सौंदर्याच्या जोरावर श्रीमंती खरेदी केली तर एका श्रीमंताने पैशाच्या बळावर सौंदर्य विकत घेतलं. श्रीमंत लोकांना अक्कल उपजत असते असं निर्धन समाजाला वाटतं आणि सौंदर्याला अक्कल लागत नाही. दोन्हींची युती झाली की जग हातात आलं. त्या ट्रॅकवर छोटी गावं लागत नाहीत. लायन, रोटरी अशी शहरं लागतात. फॉरेनच्या वाऱ्या असतात. तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या पायी दिंड्या नसतात, कारण पायच ठरणार नाहीत अशी त्यांची तीर्थ असतात. तिथून विमानच सुटतात. एसटीच्या, यात्रा कंपनीच्या सर्व्हिसेस सुटत नाहीत. ही सगळी जमात सुटलेलीच असते. चंदा, या जमातीच्या पंचतारांकित हॉटेलमधले सेमिनार्स मी पाहिलेले आहेत. अमका लायन तमक्या लायनला हार घालतो आणि तो तमका लायन पुन्हा अमक्या लायनचं कौतुक करतो. इनर व्हीलवर सतत एकमेकांभोवती फिरणाऱ्या ह्या सिंहांजवळ फक्त पैशांचं वंगण असतं आणि सौंदर्याची आयाळ असते. एखादं निर्धन पण साहित्य, नाट्यकला, चित्रकलेचं, गुणांचं धन असलेला माणूस ह्यांचा सभासद होऊ शकत नाही. ह्या माणसांच्या संस्थेला ते फार तर देणगी देतील, कारण देणगी पाठोपाठ तिथं आपल्या संस्थेच्या नावाची पाटी लावता येते. पण एखाद्या कलावंताचं निव्वळ कलावैभव पाहून त्याला ते मेंबरशिप देणार नाहीत. माझी आई आणि पिताश्री सतत ह्याच विश्वात रममाण झालेले होते. गरिबी ही जशी लक्ष्मीधराची वैरीण असते, त्याप्रमाणे कुरूपता ही सौंदर्याची शत्रू. मला आई होती, पण ती स्वरमालेतील 12 खडीमधील 2 अक्षरं एकत्र आली म्हणून. 12 खडीमधली खडीच जास्त खरी. त्या टोचणाऱ्या खडीकडे मी दुर्लक्ष करायला शिकले. ती माझ्या वयाच्या 12व्या वर्षी. माया ही भावना व्यक्त करणारी माय माझ्या वाट्याला आली नाही. माझ्यासारख्या सामान्य नवे कुरूप मुलीला जन्माला घालून नियतीने माझ्या आईची जिरवली असं मला सुरुवातीला वाटलं. पण नफड माणसांची कुणी जिरवू शकत नाही. अर्थात हे कळायला मला फार वेळ लागला. प्रारंभी आई मला कौतुकाने सगळीकडे नेत होती. ही तुमची मुलगी? असं कोणी चमकून विचारलं की ती हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून माझ्या आरोग्याचं कौतुक करीत असे. त्याचं कारण चंदा धडधाकट माणसालाही 5 मिनिटांच्या आत मला कडेवर घेऊन धाप लागायची.
अर्थात हे कौतुक फार काळ वाट्याला आलं नाही. त्यानंतर माझ्या वाट्याला आली ती कायम मुलं सांभाळणारी पगारी माणसं. त्या माणसांचं आणि माझं कधीच पटलं नाही. ह्या नोकर वर्गाला कितीही पगार द्या, त्यांचं समाधान होत नाही. तू आपल्या हॉस्पिटलमध्ये पोस्ट करत आहेस तेव्हा लेबर स्टाफ म्हणजे काय चीज आहे हे तुला माहीत आहे. ज्यांना फटके मारून काम करून घेणं आवश्यक आहे तिथं त्यांच्या युनियन्स पायी त्यांचे पाय धरावे लागतात. ह्या कामगारांचे मगरूर नेते हे कामगार किती तास काम करतात आणि किती तास पान तंबाखू खाऊन सगळीकडे थुंकत उकिरडा करतात हे पाहायला कधीच येणार नाहीत. खरं तर AC गाड्यांमधून हिंडणाऱ्या ह्या युनियन नेत्यांना फटके हाणले पाहिजेत. अर्थात माझ्या त्या वयात सर्वांगाला विड्यांची दुर्गंधी येणाऱ्या माणसांजवळच मला राहावं लागलं. ह्या माणसांबद्दल माझ्या मनात त्या दिवसांपासून राग आहे. अर्थात माझ्या त्या वयात सर्वांगाला विड्यांची दुर्गंधी येणाऱ्या माणसांजवळच मला राहावं लागलं. ह्या माणसांबद्दल माझ्या मनात त्या दिवसांपासून राग आहे. विड्या, सिगरेट, तंबाखू आणि लेबर स्टाफ ह्या सगळ्यांची एकदमच तिडीक बसली आणि हॉस्पिटल चालवायला घेतल्यापासून त्यात भर पडली. 44 वर्षात ह्या राज्यकर्त्यांनी पोसलेले हे कामचुकार पोळ आहेत आणि सगळे त्यांना वेठीला धरून स्वतःच्या तुंबड्या भरणारे नेते म्हणजे वळू आहेत. जाऊ दे चंदा, तुझ्या आईचं म्हणणं तुला कधीच समजणार नाही आणि तुला ते समजलं नाही तर आय डोंट केअर. ज्या व्यक्तीला घरचा आणि दारचा कारभार ताब्यात ठेवायचा आहे त्या व्यक्तीने कुणाला विश्वासात वगैरे घेण्याच्या भानगडीत पडूच नये. त्यापेक्षा सगळ्यांच्या शेपट्या हातात कशा ठेवता येतील याचा विचार करावा. आई, तू मीटिंगला गेली नाहीस? माझं डोकं दुखतंय. आपण शॉपिंगला गेलो तेव्हा तर तू बरी होतीस. डोकं दुखायला लागण्यापूर्वी काय सर्क्युलर वगैरे पाठवून दुखायला लागतं काय? वर्षाने चिडक्या आवाजात विचारलं. चंदाकडे उत्तर तयार होतं. ती पटकन म्हणाली, सर्क्युलर येत नाही तेच छान आहे, नाहीतर तेही तू दाबून ठेवलं असतंस. चंदा, आईच्या ओरडण्याकडे लक्ष न देता चंदा म्हणाली, आणि हाताखालच्या माणसाने डोकं दुखतंय सांगितलं असतं तर त्याला सर्क्युलर दाखवा म्हणाली असतीस. तू माझ्या खोलीतून चालायला लाग. मी निघालीच आहे, पण जाण्यापूर्वी तुला पुन्हा एकदा तुझी न आवडणारी आणखी एक गोष्ट सांगणार आहे. तू तुझी जीभ उलटी करून वरच्या दातांच्या आणि ओठाच्या मध्ये खुपसून ठेवतेस ना, ते अगदी शाबी दिसतं, पाल उलटी पडल्यासारखं दिसतं. आईला इतकं सुनावून तिच्या कपाळावरच्या आठ्या न मोजता चंदा खोलीतून बाहेर पडली. रागाच्या भरात उठून बसलेली वर्षा पलंगावर आडवी होत मोठ्यांदा पुटपुटली, चंदाची शेपटी कुठे अडकली आहे हे एकदा समजायला हवं. चंदा नेहमीप्रमाणे ओपीडीत कामाचा दिवस असल्यामुळे ओपीडीत आली खरी, पण आज तिचं स्वतःचंच मन थाऱ्यावर नव्हतं. वीणा चक्रदेवची दिलखुलास वृत्ती आणि तिने हसत हसत सांगितलेल्या नाट्यप्रयोगाची हकीकत तिच्या मनातून जात नव्हती. तिने ती कथा तशी फारशी रंगवून सांगितली नव्हती, पण तो इमर्जन्सीचा क्षण, पर्याय शोधण्यासाठी व उरलेला अवसर, त्या काळात येणारं टेन्शन, हे सायकॅट्रिस्ट ह्या भूमिकेतून जाणणं काही अवघड नव्हतं. आत्महत्या करणारी माणसं अनेकदा अशाच एखाद्या क्षणी टोकाचा निर्णय घेतात. तो क्षण कोणत्याही निमित्ताने हुकला तर काही माणसं वाचतातही. त्याप्रमाणे ज्या एका क्षणी सगळ्या प्रयोगाचं यशापयश एका मामूली गोष्टीवर अवलंबून होतं, स्पर्धेचा प्रयोग होता, एका संस्थेच्या ट्रॉफीचा सवाल होता, त्या क्षणी आईने असं का वागावं? वीणाने ते सगळं हसत हसत सांगितलं, कारण तिला पर्याय सापडला होता, तो यशस्वी ठरला होता. त्या क्षणी अपयश आलं असतं तर? त्याशिवाय आणखी एक बाब आहेच. संकट आणि दुःख अंतरावर गेली की त्याची मेडल्स होतात. जो त्या हकीकती ऐकतो त्याच्या नजरेतही तुम्हीच होतात म्हणून निभावून गेलात अशा कौतुकाच्या आरत्या असतात. त्या मेडल्स नामक प्रत्येक निवेदनाने पॉलिश चढतं. निवेदनातून वेदना वर्ज्य होते. तरीही आईची वृत्ती लपत नाही. प्रत्येकाची शेपटी हातात असावी हे तिचं आवडतं धोरण. हे असं का? ती अशी का झाली? वीणा मावशी पुन्हा भेटायला हवी. त्या विचाराबरोबर चंदाने ऑपरेटरकडे वीणाचा नंबर मागितला. हॅलो, मी चंदा बोलते. चंदा कोण? भले, मावशी जिला तुम्ही चक्क पळवणार आहात तिची ओळखही विसरलात. माय गुडनेस, तू होय? तुझ्या फोनची मी इतक्या झटपट अपेक्षाच केली नव्हती. बोल, फोन कसा केलास? मला तुम्हाला भेटायचं आहे. नुसती भेटू नकोस, दुबईला येतेस का? आधी इथं तर भेटा. दुबई लांब आहे. 3 तासात दुबई. मुंबईतच मला गाठताना 2 तास लागतील. नकार देण्याचा मस्त प्रकार आहे हा.
तसं नाही ग, तू आत्ता ये आणि भेट. मालीची परवानगी घे आणि ये. ती माझ्यावर भडकली असेल. कशासाठी? मी काल नेमक्या नको त्या गोष्टी सांगितल्या ना, पण केव्हा तरी मला ते तिला ऐकवायचं होतं. आणि त्या प्रसंगातली आपली कटुता संपल्यावर अशा गोष्टी ऐकवण्यात मजा असते. आपण शांत असतो आणि ऐकणारा उफाळत राहतो. पण सांगताना आपणच हसत असतो, म्हणून त्या व्यक्तीला काहीच करता येत नाही. तिचं डोकं दुखत होतं. नंतर ती मीटिंगला गेली नाही, झोपून राहिली. दुबईत फार स्ट्रिक्ट आहे सगळं, इथं चालतं. मीटिंग कोणतं ऑफिसर घेणार आहे त्यावर आमच्या आईचं अवलंबून असतं. म्हणजे हाही स्वभाव तोच राहिला तर? मावशी, तुम्हाला सगळंच माहीत आहे. वीणा नुसती हसली. चंदा न राहून म्हणाली, जिथं जिथं हे मी केलं हे मलाच करावं लागतं, मी आहे म्हणून सगळं चालतं, अशी टिमकी वाजवता येईल अशा मीटिंग्सना आई हमखास जाते. प्रोटोकॉल वगैरे महात्म्य तिला अशा वेळी अचूक आठवतं. वीणा गप्प राहिली. हॅलो मावशी, तुम्ही गप्प का? विचार करत होते. कसला? तू इतक्या मोकळेपणे बोलायला लागलीस की मला... मावशी, मलाही आश्चर्य वाटतंय, पण त्याशिवाय आणखी एक कारण आहे. बोल. आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड माय मदर. तुझी तर ती प्रोफेशनच आहे. मावशी, आपला अभ्यास आणि सायन्ससुद्धा हात टेकेल अशी काही व्यक्ती असतात. आईला नक्की काय हवे हे मला समजते, पण ती अशी का झाली असेल ते कळत नाही. आपण भेटू केव्हा तरी. तुम्ही जाण्यापूर्वी उद्या सायंकाळी भेटूया. ओके. त्या रात्री जेवताना चंदाचे बाबा सहज म्हणाले, आज तुमचा फोन जाम लागत नव्हता. वर्षा म्हणाली, जनरल हॉस्पिटल म्हटलं म्हणजे तसं व्हायचंच. ते मला माहीत आहे, तरीही एरवी इतका त्रास होत नाही. वर्षा आठ्या घालत म्हणाली, कधी कधी माणसं खाजगी गोष्टी निंदा नालस्ती करीत राहतात. बाबा लगेच म्हणाले, हे तुझं नेहमीचं तरकट सुरू झालं. वर्षा ठासून म्हणाली, मी उगीच बोलत नाही, मला सगळ्या गोष्टींचा अचूक वास येतो. चंदा काय ते समजली, पण बाबा मध्येच म्हणाले, ते नेहमीचं मला माहीत आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचाही तिला वास येतो. तुम्हीच तुम्हाला काही माहीत नसताना बोलत जाऊ नका. 400 बेडचं हॉस्पिटल मी आहे म्हणून चाललंय. मला सगळ्या गोष्टींचा पत्ता लागतो. आई, 400 हा आकडा कागदोपत्री दाखवायला ठीक आहे. स्टाफ वाढवून मागायला सोयीचा आहे. टू बी प्रिसाईज 305 बेड्स आहेत. त्याही कायम भरलेल्या असतात असं नाही. तुला मध्ये बोललंच पाहिजे का? मी ह्याच हॉस्पिटलमध्ये पोस्ट करते हे तू अधूनमधून विसरतेस म्हणून बोलावं लागतं. मी काहीही विसरत नाहीये. माझं व्यवस्थित लक्ष आहे प्रत्येकाकडे. कोण किती काम करतं, फोन किती चालतात, फोनवर काय बोललं जातं, आय नो एव्हरीथिंग. तुझी सगळीकडे माणसं पेरलेली आहेत हे मी सुद्धा ओळखून आहे. प्रामाणिकपणे खपणारा स्टाफ कोणता, तुला खुपणारा किती आणि चमचेगिरी करून फॅसिलिटीवर ऐश करणारे किती हे मी सगळं जाणते. गप्प बसायला काय घेशील? वर्षाने चवताळून विचारलं. जेवण अर्ध्यावर टाकून चंदा उठत म्हणाली, काहीच नको. बेटा, अण्णावर राग काढू नये, बाबा समजुतीने म्हणाले. चंदाही मार्दवतेने पण निग्रहाने म्हणाली, बाबा, तो राग अण्णावर नसतो. अशा वातावरणातही आपल्याला भूक कशी लागते त्याच्यावर तो राग असतो. चंदा अर्ध्या जेवणावरून उठली हे पाहून बाबाही उठले. आपल्या खोलीचे दार बंद करून त्यांनी जॉनी वॉकरची बाटली काढली. हा सगळा प्रकार पाहून गरम गरम पोळी वाढायला आलेली अनुसया थक्क होऊन उभीच राहिली. वर्षा निर्विकारपणे म्हणाली, बापलेक कायम माझ्या विरुद्ध टपलेली असतात. मलाही अशी नाटकं करून चालणार नाही. हॉस्पिटल चालवायचं आहे. अनुसया उभीच होती. तिच्यावर अकारण राग काढत वर्षा म्हणाली, तू नुसती का उभी आहेस? ती पोळी मला वाढ आणि जा. माझ्या चेहऱ्याकडे पाहत उभी राहू नकोस. तो मुळीच बघण्यासारखा नाही. चंदा बाबांच्या समोर बसली होती. एकही अक्षर न बोलता ती फक्त त्यांच्याकडे बघत होती. त्यांनी तिसरा पेक संपवला. अर्धा ते पाऊण तास एकमेकांशी अक्षरही न बोलता गेला. चंदा, तू जाऊन झोप. तुम्ही माझी काळजी करू नका. मी फक्त तुझीच काळजी करतो आणि नुसती काळजी करतो असं नाही तर... बाबांनी वाक्य पूर्ण केलं नाही. बोला ना. मी ह्या घरात इतकी वर्ष राहिलो ते केवळ तुझ्यासाठी. तुझं लग्न झालं की मी मोकळा झालो. काय करणार आहात? ठरवलेलं काहीच नाही, पण वर्षाजवळ राहणार नाही इतकं नक्की. मी आता माझी काळजी करावी इतकी लहान तर नक्की नाही. तुम्ही काही वेगळं ठरवलं असेल तर अगदी उद्यापासून तसं जगायला लागा.
वेगळं म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? बाबांनी कमालीच्या आश्चर्याने पण तितक्याच शांतपणे विचारलं. निराळी जागा घेणार आहात का? ठरवलं नाही, पण केव्हाही मिळू शकेल. मग घेऊन टाका. का? म्युनिसिपल क्वार्टरमध्ये राहायचं म्हणजे कायम आईच्या नावावर. तिला त्याचाही रुबाब वाटत असेल. असेल नाही, वाटतोच. तू खूप लहान होतीस तेव्हा तिने मला ते बोलून दाखवलं होतं. तुम्ही त्याच वेळेला स्वाभिमानाने. बेटा, स्वाभिमानालाही कधी कधी ऐपतीचा आधार लागतो. त्याशिवाय. पण बाबा, तिला मध्येच थांबवत बाबा म्हणाले, इतक्यातच तू म्हणालीस मी आता लहान नाही. उत्तम आणि उच्च पदवी ही सुद्धा ऐपतच असते. नुसता स्वाभिमान आहे पण कोणतीच पात्रता नाही. ती माणसं जास्तीत जास्त मगरूर असतात. चंदा अवाक झाली. बाबांवर तिचं प्रेम निर्विवाद होतं. कदाचित आईपेक्षा झुकतं माप बापाकडेच होतं. तरीही अगदी आयुष्याचा आढावा घ्यावा इतक्या मोठ्या विषयावर बोलायची वेळ कधी आलीच नव्हती. एखादी व्यक्ती जाता जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेला एखादा कॉमेंट करते तेव्हा त्याचं फक्त नवल वाटतं. पण केव्हा तरी सगळ्या आयुष्याचं पट उलगडून बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात. पृष्ठभागावरून नुसतंच वाहून गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरून ठेवलेलं पाणी किती हे बोअरवेल खणल्याशिवाय कळत नाही. वर्ष संपलं की आपण नवीन कॅलेंडर आणतो. काही वाण सामानासमोर फुकट येतात. कधी कधी कॅलेंडरसाठी आपण अनावश्यक वस्तूही घेतो. प्रत्येक महिन्याला वेगवेगळं चित्र असलेलं, कधी जाहीरपणे लावता येणारं किंवा लावता न येणारं भारी कॅलेंडरही आपण पळवलेलं असतं. कितीही आकर्षक म्हटलं तरी त्याचं नाविन्य किती काळ. नाविन्य इतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तू नसेल. भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणाऱ्या रिकाम टिकड्यांना कॅलेंडरवर कोणतंही चित्र चालतं. व्यक्तिमत्व घडवणाऱ्या माणसांच्या बाबतीत तारखांची चौकोन जास्त सचित्र असतात. प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र, वेगळा विचार, वेगळी प्रगती, वेगळं शिखर. तो पड जेव्हा जेव्हा उलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की प्रत्येक श्वासाचं दाम मोजून शाम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणूस एकच आहे. बुद्धी, मन आणि शरीराचं दान करून ह्या माणसाने कॅलेंडरचा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे. चंदाने शांतपणाने विचारलं, आता ऐपत आहे ना? तुझ्यात गुंतलो होतो म्हणालो ना. आय वॉन्टेड टू प्रोटेक्ट यू. संरक्षण? माझं? कुणापासून? अत्यंत खेदाने बाबा म्हणाले, निंदा नालस्तीत मला रस नाही. पण आता तू खरंच मोठी झालीस आणि प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र मूल्यमापन करू शकतेस. त्याशिवाय त्याच शास्त्राची पदवीधर आहेस. म्हणून सांगतो, आपल्या ह्या 3च माणसांच्या संसारात तुझं रक्षण मी आणखी कुणापासून करणार? माझं रक्षण म्हणजे काय याचाच अर्थ मला अजून समजलेला नाही. ती माझं काय करणार होती? नुसता रागराग करणंही पुरेसं असतं. तिचा तो पर्सनॅलिटी पॅटर्न आहे. आपण दुर्लक्ष करायची शक्ती वाढवायची. बाबा अस्वस्थ होऊन हात पाठीशी घेऊन खोलीत फेऱ्या मारू लागले. 3 पेग पोटात जाऊनही ते शांत होते. 3-4 फेऱ्या झाल्यावर न राहवून त्यांनी आणखी एक पेग तयार केला. चंदाकडे स्थिर नजरेने पाहत ते म्हणाले, माणसाच्या अंतर्मनात विचार जन्माला येतो. मनात त्या विचाराचा एकदा उगम झाला की तो पृष्ठभागावर येतो. मग तो वाणीतून प्रकट होतो किंवा कृतीत व्यक्त होतो. वाणी आणि कृतीचा परामर्श घेता येतो. तिथं काही प्रमाणात हिशेब संपतो. पण अप्रकट विचारांची एक अफाट शक्ती असते. त्यातून काही लहरी निर्माण होत असतात. मेटाफिजिक्सच्या काही तत्वांप्रमाणे ते त्याला ऑरा म्हणतात. मी त्याचा फार मोठ्या आध्यात्मिक पातळीवरून अभ्यास केलेला नाही, तरीही एका निश्चित शास्त्र म्हणून आता काही विचार मांडले जातात. त्या ज्या काही मॅग्नेटिक लहरी असतील त्यांचा नक्की वातावरणावर परिणाम होत राहतो. मनातल्या मनात सतत कावलेली, दुसऱ्या व्यक्तीला कायम कह पदार्थ मांडणारी व्यक्ती वर्षानुवर्ष वास्तूत वावरत असेल तर मग त्याचा काहीच परिणाम होत नसेल का? वेगळ्याच रूपात प्रकट होणाऱ्या बाबांकडे ती बघत राहिली. सगळं सांगितल्याशिवाय राहावे ना म्हणून बाबा म्हणाले, गेल्या काही वर्षात तुम्ही मायलेकी कधी आनंदाने फिरायला गेलात? नाही. दाराशी गाडी असून? नाही गेलो. आणि कधी गेलोस तर ते मला पुढे बसायला लावते. का कुणास ठाऊक. शी हेट्स यू. चंदा चमकली. अर्थात तो मत्सर मुलीचा नाही, सौंदर्याचा आहे. तू 5-6 वर्षांची होतीस तोपर्यंत ती तुला घेऊन अभिमानाने मिरवत असे. तू मोठी व्हायला लागलीस तेव्हा तुमच्यातलं अंतर वाढत गेलं. ट्राय टू रिकलेक्ट अँड करेक्ट मी इफ आय एम रॉंग.
चंदा गप्प राहिली, बोलूच शकली नाही. आपला अंदाज अनुभवावर उभा असल्याचा आनंद होऊन बाबा म्हणाले, तुमच्या दोघींची प्रोफेशन एकच आहे, पण त्या विषयावर तुमच्या कधी मनमोकळ्या गप्पा तरी होतात का? नाही. तुम्ही दोघी ह्याच हॉस्पिटलमध्ये काम करता, पण एकमेकीत कधी इथल्या प्रॉब्लेम्सबद्दल चर्चा करता? बाबा, सगळं करणारी मीच आहे आणि इतरांना काही अकला नाहीत असं समजणाऱ्या माणसांना प्रॉब्लेमच नसतात. तिला काही प्रॉब्लेम नसतील, पण इतरांना काही प्रश्न पडत नाहीत असं थोडंच आहे. ते प्रश्न सोडवायची आईची पेटंट पद्धत आहे. कुणीही कोणताही प्रश्न विचारायला आलं की तिचं उत्तर ठरलेलं असतं, आय विल थिंक ओव्हर इट. एकदा मी तिला गमतीनं म्हणाले, यू आर नॉट थिंकिंग ओव्हर, यू आर ओव्हर थिंकिंग. तुझ्या मते ती असं का करते? स्वतःचा मोठेपणा त्याशिवाय सिद्ध करता येत नाही. स्टाफला अंधारात ठेवून आपला वचक बसवायचा. माणसं खेपा घालून वैतागतात आणि तिच्या आठ्या पडलेला चेहरा बघायचं टाळतात. सौंदर्य हातातली गोष्ट नाही, किमान चेहरा तरी प्रसन्न असावा, तो कायम असा. आणि दुसरं म्हणजे कुणाला विश्वासात घ्यायचं नाही. जाता येता नियमांवर बोट ठेवायचं. मेडिसिन सर्जरी खालोखाल तिने सर्व्हिस रूलचा म्हणजे MSRचा अभ्यास MS पेक्षा जास्त केलाय. त्यामुळे जाता येता मेमो देण्याची भाषा असते. तिचा वास्तविक सर्जरीला हात इतका चांगला आहे, जबरदस्त स्किल आहे. मग ती तेच काम का करत नाही? तिथं अडवणूक करता येत नाही. शेपट्या हातात ठेवण्याची ती बाब नाही. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असूनही तिने युक्त्या प्रयुक्त्या करून स्वतःचा वॉर्ड ठेवला आहे. ते सगळं जाऊ दे, तुम्ही बोर व्हाल. मला फक्त एकच सांगा, गेल्या महिन्यात तुम्ही 5 वेळा अर्ध्या जेवणावरून उठलात आणि आजही? जेवण म्हणजे निव्वळ उदरभरण असं मी समजत नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म या धारणेवर माझी श्रद्धा आहे. म्हणूनच जेवणाऱ्या माणसाचा कोणी अपमान केला तर तो मी अन्न ब्रह्माचा अपमान मानतो. असलं अन्न अंगी लागेल का? चंदा खूप गंभीर झाली. ती काही बोलणार तोच वर्षा आत आली. दोघांकडे विशिष्ट नजरेने पाहत ती म्हणाली, एवढ्या जिव्हाळ्याच्या गप्पा कसल्या चालल्या आहेत? अशाच इकडच्या तिकडच्या. माझाच विषय चालला असेल, दुसरं काय? मला सगळ्या गोष्टींचा वास येतो. वास घेत बसण्यापेक्षा इथं बस. काही नको, चालू दे तुमचं. इतकं सांगून वर्षा नुसतीच निघून गेली. असं नाही तर जाताना खोलीचा दरवाजा बंद करून गेली. ते पाहिल्यावर जो प्रश्न विचारण्याचा चंदा टाळणार होती तो प्रश्न तिने उतावीळपणे विचारला, बाबा, तुम्ही आईशी लग्न कसं केलं? पुरुष नक्की सौंदर्याचा विचार प्रथम करतो. तुम्ही तेव्हा आईमध्ये काय पाहिलं? मी तुझ्या आईला विकल्या गेलो. म्हणजे? तुझ्या आईने मला जवळजवळ मरता मरता वाचवलं आहे. सरप्रायझिंग. इट इज अ फॅक्ट. ते मी नाकारीत नाही, पण मी केलं हे तिनं जाता येता ऐकवलं असतं. त्याचा तिला आता कदाचित पश्चाताप होत असेल. कुणी सांगावं. वाचवलं म्हणजे काय केलं? तिने माझं अपेंडिसायटिसचं ऑपरेशन केलं. अपेंडिक्स वगैरेला आता कोणी घाबरत नाही. माझी गोष्ट वेगळी होती. ते नुसतं अपेंडिक्स नव्हतं. तू डॉक्टर आहेस तेव्हा तुला ते फटाफट समजेल. मी पाठांतर केल्याप्रमाणे काय झालं होतं ते सांगतो. मला तेव्हा हाय फीवर, टॅकिकॉर्डिया, रप्चर्ड अपेंडिक्स, पॅरिटोनायटिस आणि त्यामुळे टॉक्सिमिया सेप्टिसिमिया अशी काहीशी अवस्था होती. आता ह्या सगळ्याचा क्रम उलटसुलट झाला असेल सांगताना. मग खरंच चॅलेंज होता. त्यातून तिनं वाचवलं. सहवास घडला. मी पूर्णतः कृतज्ञ भावाने नम्र अबोल झालेलो. लॉच्या टर्म्स भरीत होतो. कॉलेजमध्ये प्रिय होतो. पोरी माझ्यासाठी मरत होत्या. तरीही मला मरता मरता वाचवणाऱ्या वर्षाला मी होकार दिला. ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी असतानाही. चंदा चक्रावून बघत राहिली. काय झालं? तुम्ही आईपेक्षा लहान आहात हे मला माहीत नव्हतं. बाबा नुसतं मंद हसले. तुमच्या ऑपरेशनचं म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाचं कौतुक आईने कसं केलं नाही माझ्याजवळ हे नवल आहे. सुरुवातीला ती ज्याला त्याला सांगायची, पण माझा परिचय करून दिल्यावर जेव्हा बघणाऱ्याच्या नजरेत इतक्या हँडसम माणसाची बायको अशी हे दिसायला लागलं तेव्हा सगळं कमी झालं. माझं शिक्षण चालू होतं. मी हॉस्टेलवर राहत होतो. मुलगी माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे समजल्यावर माझ्या घरचे सगळे नाराज होते. हॉस्पिटलतर्फे क्वार्टर्स मिळाले होते म्हणून सासरी राहण्याचा प्रश्नच नव्हता. मी पदवीधर होईपर्यंत वर्षाजवळ राहायला आलो नाही, कारण तिला त्याचा कमीपणा वाटतो हे मला समजलं होतं. म्हणजे तिच्या स्वभावाचा तुम्हाला तेव्हा साधारण अंदाज आला होता. मला तेव्हा त्यात गैर वाटलं नाही. तारुण्याची नशा होती.
आपलं रक्त सळसळतं असतं तेव्हा तो एक चैतन्याचा साक्षात्कार असतो. सगळं चांगलंच वाटतं आणि त्यातही हिने आपला प्राण वाचवला आहे हे ऑब्लिगेशनचा जबर पगडा होता. तरीही सुंदर मुली मागे असताना चंदा, दगडाला शेंदूर फासून एकदा गाभाऱ्यात त्याची स्थापना झाली की ते भक्तिस्थान होतं. भक्ती नेहमीच सुंदर असते. स्वभावाचा थोडा अंदाज आला तेव्हा ठरवलं नुसतं BA LLB वर थांबायचं नाही, PhD करायची. 16 वर्ष लागली. तुमच्या आत्तापर्यंतचे सगळे कष्ट मी पाहिले आहेत आणि अजूनही तुम्ही स्वस्थ बसलेले मला आठवत नाही. संवाद तुटल्यावर माणूस काय करेल? 2 रुळांसारखा आमचा प्रवास चाललाय आणि पॅरलल लाईन्स नेव्हर मीट हे तुला माहीत आहे. स्वतःच्या संसाराची ही अवस्था पाहिल्यावर मी खास करून मॅट्रिमोनियल केसेसमध्येच प्रावीण्य मिळवायचं ठरवलं. आणि चंदा, आज एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते, तीही की आजवर मी जितक्या केसेस हाताळल्या त्यात घटस्फोट मिळवून दिलेल्या जोडप्यांपेक्षा त्यांना पुन्हा नांदायला प्रवृत्त केलेली जोडपी जास्त आहेत. माझ्याकडे ऑफिसात आणि इथं घरीही वेळी अवेळी माणसं धावत येतात ते त्यांची संसार तुटू नयेत म्हणून. बोलता बोलता बाबांचा गळा दाटून आला आणि एकाएकी ते हुंदके देऊन रडायला लागले. हा आवेग डिप्रेशन पायी, अँझायटीमुळे की स्वतःच्या संसारातले फ्रस्ट्रेशन पायी ह्याचा चंदाला उमज पडेना. पण अश्रूम मागचं कारण काहीही असो, तिथं प्रथम सांत्वन हवं असतं हे नक्की. तिने बाबांना जवळ घेतलं. ड्रिंक्स पायीही हे घडू शकतं. शांत व्हा. स्वतःला सावरत बाबा म्हणाले, आय एम परफेक्टली नॉर्मल. स्वतःचं हे यश आजपर्यंत कुणाला सांगायलाच मिळालं नाही, इतकंच. तुमचं आणि आईचं का जमलं नाही ते मला आता थोडं कळायला लागलं. इतके दिवस काही माहीत नव्हतं तेच बरं होतं असं वाटायला लागलं की नाही? नाही बाबा, ती अवस्था सर्वात वाईट. एखादी व्यक्ती अशी का वागते हे शोधण्यात, अन्वय लावण्यात खूप एनर्जी वाया जाते, वेळ जातो. स्वतःचा तो पराभव पचवता येत नाही. जगात कितीही प्रकारचे आनंद असले तरी त्यातला सर्वात मोठा आनंद आपण समोरच्या व्यक्तीला करेक्ट ओळखलं हाच असावा. त्यात अहंकाराची तृप्ती असते, म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ. तुमचा संसार कसा चालतोय ते मी बघत का नव्हते, फक्त काही उत्तरं अभ्यासापल्ल्याड असतात. कोणती? स्वभाव समजतो तरीही काही घटना घडल्याच कशा याची उत्तरं मिळत नाहीत. आज तुमची सर्वात मोठी व्यथा मला समजली. बाबांनी नुसतं पाहिलं. तुम्ही जास्तीत जास्त संसार घटस्फोटाच्या कड्यावरून मागे आणलेत, पण स्वतःचाच संसार मात्र, तू म्हणालीस ना पर्सनॅलिटी पॅटर्न असतो म्हणून. तुझी आई अडवणूक करून आनंद मिळवते, तर मी सोडवणुकीत चैतन्य शोधणारा झालो. कसे झालात? तुझ्या आईनेच ट्रेनिंग दिलं समज. मला नाही समजलं. बाई कुरूप असूनही तिला पदवीच्या जोरावर अधिकार मिळाले तर ती कशी वागू शकते हे मी रोज अनुभवत होतो. तिचा वरचष्मा मी प्रारंभी मानला, उपकाराची भावना होतीच. तिने वाचवलं, मान्य, पण ह्याचा अर्थ माझ्या भविष्यकाळासकट तिने मला विकत घेतलं असा होऊ शकत नाही. वर्षाच्या चालण्या बोलण्यात, वावरण्यात, फार कशाला निव्वळ तिच्या अस्तित्वाने सुद्धा ती कायम दर्शवत राहिली की ती आहे म्हणून मी आहे. तुझा जन्म होईपर्यंत तिचं वागणं त्या मानाने सौम्य होतं, कारण तिला अपत्याची गरज होती. ती पूर्ण झाली. नशिबाने तू देखणी झालीस. तो तिचा मोठा विजय होता. पोरीने बापाचं रूप घेतलं हे छान झालं हेही ती म्हणायची. मी जर मिडिऑकर राहिलो असतो तर आमच्यात अंतर पडलं नसतं. तिच्या अहमन्य स्वभावाकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती कमावण्यासाठी मी LLM झालो आणि PhDचं वेड घेतलं. व्यवसायात लोकप्रिय झालो. मी पैसा किती जोडला ह्याला महत्त्व नाही. मी दुभंगणारे संसार जास्त जोडले. परिवार वाढला, व्याप वाढला आणि यशाच्या प्रत्येक नव्या टप्प्यावर तुझ्या आईचा जळफळाट वाढला. ती दिसायला इतकी टाकाऊ नव्हती, पण वृत्तीप्रमाणे माणसाच्या फीचर्स पण बदलतात. तिला कधीही कौतुक वाटलं नाही? कसं वाटेल? मी तिच्या हातून सुटत चाललो ही भीती, त्यात ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे ह्याची कायम दहशत. आपल्या अर्ध्या वचनात राहणारी कर्तृत्ववान माणसं कौतुकाला पात्र ठरतात. नाहीतर तुझा आणि तिचा व्यवसाय एकच असून तुमच्यातला संवाद कमी का होत जावा? सतत हात जोडून आणि ओठ मिटून समोर उभं राहणाऱ्यांनाच ती जवळ करते, तेही जिव्हाळ्याने नव्हे
तर त्यांचा वापर करायचा असतो म्हणून. पुन्हा खोलीचा दरवाजा उघडून वर्षा आत येत म्हणाली, एका रात्रीत माझा विषय संपणार नाही. थोडं उद्यासाठी ठेवलं तर तुमची उद्याची संध्याकाळ पण चांगली जाईल. बघा विचार करून. चंदाला आता ते सहन करणं अशक्य झालं. ती काही बोलणार तोच बाबा म्हणाले, उद्याच्या एका दिवसात तू आम्हाला भरपूर विषय देशील, आम्हाला त्याची खात्री आहे. वर्षा दार आपटून निघून गेली. चंदा म्हणाली, आपण तिच्याबद्दलच बोलत होतो हा योगायोग, पण शी इज पॅरानॉइड. मला तेही माहीत आहे. अनेक संसार या राक्षसाने कड्याच्या टोकापर्यंत आणून उभे केले आहेत. मी स्वतःही अनेक वर्ष त्याचे फटके खातोय तुझ्या आईकडून. एका प्रसंगी तर तू मला वाचवलं आहेस. मी? कमालीच्या आश्चर्याने चंदानं विचारलं. बाबा सांगू लागले, ज्या काही मोजक्याच व्यक्तींना घटस्फोट घेणं आणि त्यांना तेच सांगणं आवश्यक वाटलं, अशा काही व्यक्तींपैकी सविता जोगदेव. तिचा नवरा पराकोटीचा पॅरानॉइड. घरात सतत कचकच चालायची. त्याला बायकोची प्राप्ती हवी होती, पण तिचा विकास नको होता. स्वतः जोगदेव कमालीचा टॅलेंटेड, लोकप्रिय, चॅलेंजेस स्वीकारणारा. तरीही असा? टॅलेंटेड माणसं फार उपद्रवी होऊ शकतात. बुद्धी हे एक प्रचंड शस्त्र आहे. मी तर अस्त्रच मानतो, आणि ते स्वयंचलित असतं हा मोठा धोका. बुद्धीला विशाल मनाचं मैदान लाभलं तर आयुष्य एखाद्या खेळासारखं रंगवता येतं. तेच मन जर कुरुक्षेत्रासारखं झालं तर मग कितीही औक्षाहिणी जीव बर्बाद झाले हे मोजायचं नाही. आणि चंदा, हत्या ही हत्याच. ती एका मानवी मनाची केली काय किंवा असंख्याची काय, सारखंच. वृत्ती हीच शक्ती. भरडले किती जातात हे गौण. जोगदेव काय करायचे? मारहाण? मारहाण परवडली. सूक्ष्म छळाच्या वेदना अमर असतात. एकच उदाहरण सांगतो. एकदा हा जोगदेव ट्रिपला गेला, स्टॅक पार्टीला, सगळे मित्र. 2 दिवसांनी परतला. घरी येता क्षणी त्याने प्रथम घरातली संतती नियमनांच्या साधनांची संख्या मोजून चेक केली. अंगावर शहारा येऊन चंदा म्हणाली, हॉरिबल. त्याच दिवशी दुपारी ती मला भेटायला आपल्या घरी आली. तिने मला हे सगळं सांगितलं. माझ्या खांद्यावर डोकं टेकवून ती बेदम रडली. मी तर समजूत घालून घालून थकलो. इतकंच नव्हे तर तू सुद्धा गोंधळून गेली होतीस. मी तेव्हा तिथे होते? तू तो प्रसंग विसरलीस तर? शक्य आहे. मी त्या दिवसापासून संपूर्ण बदललो. तुझ्या आईने टाकलेल्या फासातून वाचलो. चंदाचा चेहरा न्याहाळत बाबा म्हणाले, माझ्याकडे एक बाई आली आहे. हे लिफ्टमनने सिक्युरिटी ऑफिसरला म्हणजे सिक्युरिटी गार्डला सांगितलं. त्यांना फक्त विड्या पीत बसण्यासाठीच पगार मिळतो असं मी समजत होतो. पण निदान ह्या हॉस्पिटलमधल्या गार्डला आणखी एक काम होतं. त्याने ही वार्ता तुझ्या आईला सांगितली. तिने लिफ्टमॅनकडे आपल्या ह्या फ्लॅटला बाहेरून कडी घातली, मला रेड हँड पकडायचं म्हणून. तुम्हाला कसं कळलं? पैशाने माणसं विकत घेता येत नाही का? ज्या लिफ्टमॅनने बाहेरून कडी लावली त्यानेच मला सावध केलं. ह्यात काय ते समज. सविताने लग्न केलं? नाही. भेटते? प्रयत्न करते. विचार जुळेपर्यंत पर्वताचा चढ चालू असतो. विचारांचा प्रवास शिखरापाशी संपला तर कोणत्याही दिशेने टाकलेलं पाऊल उताराकडेच नेणारं. शिखर जवळ दिसायला लागलं तेव्हाच प्रवास थांबवला. त्या दिवशी नंतर काय झालं? दाराचा आवाज न करता तुझी आई आत आली. तू आणि मी सविताची समजूत घालत होतो. काहीच न सापडल्याने तुझी आई वैतागली. तू नेहमीप्रमाणे खेळायला शेजारी गेली असशील किंवा मी तुला कुठेतरी पिटाळली असेल ही तिची अपेक्षा. तरी ती तुला एक वाक्य बोललीच, चंदा बेटा, अशा प्रसंगी घरात राहायचं नाही, हे तुला कधी कळणार? माय गुडनेस. त्या रात्री मी प्रथम पेग घेतला. ठरल्याप्रमाणे वीणा भेटली. वर्षाचा विषय निघणं अपरिहार्य होतं. वीणाशी बोलताना चंदासमोर आई होती. वीणासमोर कुमार आणि चंदाची जोडी होती. किती भिन्न भिन्न हेतूंनी माणसं माणसांना भेटतात हे दोघींच्या गावी नव्हतं. माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात. सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतुपूर्तता झाली की माणसं एकटी पडतात. दुसरा माणूस भेटला नाही तरी चालतं. फार कशाला, सगळेच हेतू संपले की स्वतःच्या आयुष्यातला आजचा दिवसही नको वाटतो. अनेक माणसांचं आत्महत्येमागचं कारण गूढ राहतं ते असं. वीणा सांगू लागली, माली आणि मी नुसत्या क्लासमेट्स नव्हतो तर रूममेटही होतो.
त्यामुळे मी तिला अंतर्बाह्य जाणते. तुझी आजी बड्या वर्तुळात वावरणारी. तिला आपल्या मुलीची लाज वाटायला लागली. ऐशारामाची चटक लागली की पोटची मुलंही अडगळीसारखी वाटतात. तुझ्या आजीने फक्त स्वतःच्या मुलीला लांब ठेवलं, पण तेवढ्या एका घटनेने तुझी आई अवघ्या सुंदर आयुष्याची वैरीण झाली. दॅट इज द ट्रॅजिक पार्ट ऑफ इट. तरीही तिने सगळं आयुष्य युटिलाइज केलं. बाह्य जगाशी तिने संपर्क तोडला. 24 तास पुस्तकात डोकं खुपसून बसायची. गोल्ड मेडलिस्ट आहे, पण वृत्ती वाईट. अडवणूक करीत जगावर सूड उगवत ती जगते. सर्जिकल हा जबरदस्त आहे, तरीही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट घेतली. गुणी माणसांची अडवणूक करता येते ना? म्हणजे नक्की काय करते? डॉक्टर ठकार म्हणून एक गायनेकोलॉजिस्ट आहे. ती प्रमोशनवर आली आहे. क्लिनिकल जॉबमध्ये तिला विलक्षण रस आहे हे समजता क्षणी तिला फक्त मस्टर आणि फायली ह्यात गुंतवली. आईपेक्षा ठकारकडे 1 डिग्री जास्त आहे, तर पाटीवरच्या नावाखाली पदव्या लिहिण्याची गरज नाही, इथपासून आईने पिच्छा पुरवला. ठकारने पाटी लावायची आणि आईने ती काढून टाकायची. हाच प्रकार 15 दिवस चालला होता. काय पोरकटपणा! ती ठकार त्यात दिसायला चांगली, बोलायला लागवी. मुंबईतले तिची पूर्वीची पेशंट त्या ठकारचा पत्ता काढत काढत येतात, ठकारनेच ट्रीटमेंट द्यावी म्हणून. आई अशा पेशंट्सना परस्पर ठकार इथं काम करत नाही म्हणून पिटाळते. ठकार गप्प का बसते? ती खूप सहनशील आहे, पण तिला जबरदस्त फ्रस्ट्रेशन आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ती जिद्दीने MD झाली. कामाला वाघ आहे. एक क्षण रिकामी बसत नाही. आनंदी आणि टवटवीत वृत्तीची आहे. क्लिनिकल वर्क हे तिचं कर्तृत्वाचं क्षेत्र आहे. बिचारी MD म्हणून सर्व्हिसमध्ये आली. 20-20 तास काम करायची, पण रिटायर होताना मात्र क्लार्क म्हणून रिटायर होईल. शी शुड फाईट फॉर हर राईट्स. तिच्या ऑफिसातलं तिचं रायटिंग टेबल तिने कोणत्या भिंतीकडे तोंड करून ठेवावं इथपासून आईचे निर्बंध आहेत. इतरांना 7-7 तास ड्युटी, तर ठकारला 8 तास. हॉस्पिटलचा लेबर स्टाफ स्वतःच्या घरकामासाठी वापरते आई. मर्जीतली डॉक्टर मंडळी जेमतेम 2-3 तास ड्युटी करून आराम करतात. हे चालतं? कोण बोलणार? शेपट्या हातात ठेवायच्या हे मुख्य धोरण. अडवणूक हे तत्व. मावशी, हे काहीच नाही. डॉक्टर नारिंगे म्हणून एक डॉक्टर होता. उत्कृष्ट चित्रकार आहे तो. रक्तदान मोहीम, दारूबंदी, एड्स असले सप्ताह असले की त्याच्याकडून अप्रतिम पोस्टर्स, बॅनर्स बनवून घ्यायची. त्याची एकच मागणी होती, तो भत्ता वगैरे न मागता कितीही ओव्हरटाईम करायला तयार असायचा. फक्त 3 तास ड्रॉइंग क्लासला जायला वेळ द्या, एवढीच सवलत हवी होती. आईच्या हातात असून तिने ती सवलत दिली नाही. त्याने रिप्रेझेंटेशन केलं तर त्याची थेट कांदिवलीला बदली केली. हे पुन्हा नियमांवर बोट ठेवून. वरची माणसं आपोआप गप्प बसतात. त्या ठकारला सळो की पळो करते. तिला अधिकार असून टेलिफोन नाही. कोणत्या तरी एका वॉर्डचं रिनोव्हेशन चालू आहे. 6 महिने काम चालेल. तिथे फोन पडून आहे, पण तो ठकारला मिळणार नाही. तुम्ही कंटाळला असाल तरी एक किस्सा सांगते. अशाच एका वॉर्डमधला फोन बंद पडला होता. ते आईला समजलं. तिने त्या ठकारला माझ्यासमोर सुनावलं. ठकारने शांतपणे विचारलं, स्वतःच्या वॉर्डमधला फोन बंद आहे हे प्रथम वॉर्ड सिस्टरने सांगितलं पाहिजे. स्वतःच्या वॉर्डमधला फोन बंद आहे हे प्रथम वॉर्ड सिस्टरने सांगितलं पाहिजे, तेही टेलिफोन ऑपरेटरला. बॉम्बे टेलिफोन्सची माणसं आठवड्यातून एकदा चेकिंगसाठी येतात, तेव्हा ऑपरेटरने त्यांना सांगायला हवं. आणि तरीही काम नाही झालं तर ठकारबाईंकडे तक्रार द्यायला हवी. आई त्या डॉक्टर ठकारांना म्हणाली, जो फोन 2 महिने बंद होता तो मी 1 मिनिटात सुरू केला. तुमचं लक्ष कुठं असतं? ती ठकारबाई मूळची सुसंस्कृत म्हणून गप्प बसली. ती निघून गेल्यावर मी आईला विचारलं, आगीचे बंब काही गावभर आग लागली आहे का अशा चौकशा करीत भटकत नाही. 25 वर्ष अहोरात्र हिक्टॅस्टमी सीझर करीत आयुष्य वेचलेल्या MD डॉक्टरने असली कामं करायची का? वीणा नुसती हसली. चंदा न राहून म्हणाली, धिस इज नथिंग. हैदराबादला गायनेक कॉन्फरन्स होती. आमच्या आईने ठकारचा अर्ज दाबून ठेवला आणि ज्या बाईला इंटरेस्ट नव्हतं आणि जी महिन्यानंतर कॉर्पोरेशन सोडून जाणार होती तिला मुद्दाम पाठवलं. काय म्हणावं या वृत्तीला? म्हणूनच दुबईला चल. खरं म्हणताय का? सिरियसली सांगते. गुणांची, ज्ञानाची, विद्वत्तेची गळचेपी करणारा हा देश. ज्यांना स्वतःची शक्ती योग्य मार्गासाठी वापरायची आहे त्याने योग्य क्षेत्र निवडायला हवं. उत्तम बियाणं आणि सुपीक जमीन ह्यांचाच संयोग व्हायला हवा. तू हो म्हण, आय विल मॅनेज एव्हरीथिंग. त्यानंतर 2 ते 3 महिने चंदाची बेदम धावपळ चाललेली होती.
2-3 वेळा वीणाचा दुबईहून फोन सुद्धा आला. तुझा उत्कर्षही तुझ्या आईला बघवणार नाही असं तिने मत व्यक्त केलं. चंदाने बाबांना विचारलं, असं होईल तेही आईकडून? बाबा म्हणाले, नवऱ्याचा सक्सेस जर बायकोला खुपतो तर तीच बाई आई झाल्यावर काय फरक पडणार आहे? मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडतं का? वापरायचं किती ते आपल्यालाच ठरवावं लागतं. आयुष्याची चव ही ज्याची त्याने सांभाळायची. चंदा अजून दोलायमान अवस्थेत होती. बाबा म्हणाले, मला कधी कधी तिची कीव येते. बुद्धी असूनही माणूस कसा एकटा पडतो त्याचं चालतं बोलतं प्रतीक ह्या घरात आहे. तिच्या आईने केवळ ह्या एका कुरूप मुलीचा कंटाळा केला, पण ही पोरगी यच्च्या यावत सगळ्या सौंदर्याची वैरीण झाली. चंदाच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहत बाबा म्हणाले, सौंदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्पर्शी शब्द आहे. भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव करीत जाणारा हातगाडीवाला दुपारच्या भाजणाऱ्या उन्हातही सौंदर्याने चमकत असतो. कष्ट हे सौंदर्य, बुद्धी हे सौंदर्याचंच रूप, नम्रता म्हणजे देखणेपण, कोणतंही काम भक्तीने करणं हेच सौंदर्य, आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवत ठेवणं ही कुरूपता. तू दुबईला जा, माझी काळजी करू नकोस. चंदाच्या डोळ्यातून पाण्याची धार ओघळू लागली. तिला जवळ घेत बाबांनी विचारलं, माझा विचार करतेस का? समजायला लागल्यापासून तुमचा विचार सतत करत आले. मी तेच करीत इथं दिवस काढले. भारावून जात चंदा बाबांना बिलगत म्हणाली, तुमच्या सौंदर्याच्या व्याख्येत मला एक नवा विचार जाणवला. जो प्रथम दुसऱ्याचा विचार अगोदर करतो ती व्यक्ती म्हणजे सुंदर व्यक्ती. जा, माझा विचार करू नकोस, यशस्वी हो. त्या रात्री वर्षा कमालीची तडकली होती. तिनेच जेवताना विषय काढला तो पेटंट वाक्याने, कुणाकुणाची काय काय कारस्थानं चालतात त्याचा मला अचूक वास येतो. बाबा चेष्टेने म्हणाले, चंदा, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या वेळेला मलाही वास येतोय, आणि तो वास साधासुद्धा नाही. चंदा घाईघाईने म्हणाली, तो परफ्यूम माइल्डच आहे, विना मावशीने मला जाताना दिलाय. वर्षा आठ्या घालत म्हणाली, आणखीन काय काय दिले तेही सांगून टाक. काही नाही. कशाला लपवतेस? मला पासपोर्ट, व्हिसा आणि स्पॉन्सरशिप लेटर, पगार सगळं समजलंय. जा, खुशाल जा. तुझा उत्कर्ष मला नाहीतरी बघवणार नाही असं म्हणतात. चंदा उफळून म्हणाली, ह्याचा अर्थ आपला ऑपरेटर लाईन टॅप करतो, तुला जोडून देतो किंवा स्वतः ऐकून तुला कळवत असला पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काही माणसं हाताशी धरावीच लागतात, त्याशिवाय त्यांच्या शेपट्या हातात धरता येत नाही, असंच ना? शेपट्यांच्या मागे लागण्यापेक्षा त्यांची मनं जिंकलीस तर ती माणसं शेपट्यांसकट तुझ्या स्वाधीन होतील आनंदाने. ह्याच हॉस्पिटलमध्ये सगळीकडे विश्वासाचं वातावरण निर्माण केलंस तर स्टाफ तुला डोक्यावर घेईल. व्यक्तीपेक्षा संस्था मोठी असते हे साधं तत्व ओळखलंस तर वोरडाओरडातून तुझ्या तसबिरी लागतील. तुझ्याकडून मला धडे घ्यायचे नाहीत. चंदा ठासून म्हणाली, मलाही हौस नाही, पण तुला आज ऐकावंच लागेल. तुझा हा रुबाब तुझ्या स्वतःच्या पायांवर उभा नाही एवढं लक्षात ठेव. ती ताकद खुर्चीच्या 4 पायांची आहे. ते पाय फार वर्ष पुरणार नाहीत. तुझी तर रिव्हॉल्विंग चेअर आहे. नावडत्या माणसाकडे तुला चटकन पाठ फिरवता येते, पण केव्हा तरी ही खुर्ची आपोआप फिरणार आहे हे लक्षात ठेव. आई, माणसांना जिंकणं सगळ्यात सोपं. हसतमुख चेहरा, बस, बाकी काही लागत नाही. चंदा, यू आर ट्राईंग माय पेशन्स. मी गप्पच बसणार आहे, फक्त एकच लक्षात ठेव. आई, बैल कुत्री यांच्या शेपट्या त्या मानाने निरुपद्रवी असतात, पण मगरीच्या शेपटीतच अफाट ताकद असते. त्या शेपटीच्या वाटेला जाऊ नकोस. मी कुणाबद्दल बोलते हे तू ओळखलंच असशील. तेही स्पष्ट बोल की. तुला वास नाही आला का? माझ्या वासाचं मी बघून घेईन. तुला स्पष्ट बोलायला काय जातंय? जिची एक जास्तीची डिग्री तुला सलत होती. पण चंदाचं वाक्य संपायच्या आत ताट सरकवून वर्षा आत उठून गेली. त्यानंतरच्या 8-10 दिवसात वर्षाने नवऱ्याला आणि त्याहीपेक्षा चंदाला सळो की पळो केलं. 3च माणसांच्या संसारातली 2 माणसं हातातून निष्ठून चालली होती. नवऱ्याबरोबर पती पत्नीचं नातं वर्षाने बाहेरून कडी लावून त्याला पकडण्याचा सापळा रचल्यापासून नवऱ्यानेच संपवलं होतं. नवऱ्याचं मग नक्की काहीतरी असणार ह्या भ्रामक कल्पनेने ती पछाडली होती. काहीतरी असणार, आणि तेही घटस्फोट घेऊनही पुनर्विवाह न करणाऱ्या सविताबरोबरच हा ठाम ग्रह होता. पकडता येत नव्हतं. स्वतःच्या जास्तीच्या वयाची दहशत होती. चंदाला तर आता पंख फुटलेले होते.
आकाश अमर्याद असलं तरीही उड्डाणाला कोणीतरी दिशा द्यावीच लागते. दुर्दैवानं वीणा भेटली. चंदा हा हा म्हणता भाळली असेल का? नाही. याचा अर्थ तीही सुटकेचा क्षण शोधत असावी. ती आपली आईच मुलीच्या रूपाने पाठलाग करते आहे. आपण आता काहीही थांबू शकत नाही ही जाणीव भयानक होती. चंदा एअरपोर्टवर निघाली तेव्हा सेमिनारचं निमित्त सांगून वर्षा गाडी घेऊन निघून गेली हे फारसं अनपेक्षित नव्हतं. बाबांच्या एका आशिलाची प्रीमियर 118 दाराशी हजर होती. एअरपोर्ट थोड्या अंतरावर राहिला तेव्हा चंदा म्हणाली, बाबा, आय डोंट मीन टू ॲडवाईस यू. काळजी वाटते म्हणून सांगू? बोल. ड्रिंक्स कमी करा. आता तू नाहीस. रिकामपण. विचारवंत माणसाची खरी नशा विचारच आणि संवाद हा एकमेव उपाय. कुणाशी? फ्रिक्वेन्सी जुळेल त्याच्याशी. व्यसनाने कधी कोणी शांत झाले का? आपण एका घरात राहून सतत एकमेकांचा विचार करत होतो. नुसते विचार हे वांझ असतात. उच्चाराशिवाय विचारांना आकार येत नाही. उच्चारांना नंतर कृतीचं सातत्य हवं, म्हणजे ते सगुण होतात. संवादप्रिय माणसाला एकच संजीवनी, ती म्हणजे संवादच. आता ह्यांच्यावर कुणीतरी शोधायला हवं. सविताकडे अधूनमधून जात राहा. त्यांना का टाळता? मागे तुला सांगितलं तेच कारण. मी स्वतःला त्या सगळ्या गोष्टींपासून कटाक्षाने लांब ठेवले. तरीही तुझी आईचा प्रश्न अवघड आहे. निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या ह्याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करीत नाही. आणि तरीही त्यापैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. त्यामुळे आपलं आजवर काहीच चुकलेलं नाही अशा समजुतीत ते आपला आळस आणि अहंकार दोन्हींचं जतन करतात. त्याला मीही सोडणार नाही, पण आता सहनशक्ती कमी पडते. त्यासाठीच थोडी शक्ती कमवावी लागते. विरंगुळाचे क्षण मिळवावे लागतात. त्याहीपेक्षा विरंगुळा नेमका कोणता त्याचा मागोवा घ्यायचा असतो. तो काहींना माहीत असतो. तो ते आकारण नाकारतात. त्या नाकारण्याचा एक जास्तीचा संग्राम सुरू होतो. 2-2 आघाड्यांवर युद्ध सुरू होतं. नामस्मरणात न रमणारी माणसं जपजाप्य आणि एकांताचा जास्त पाठपुरावा करतात. काही ड्रिंक्स घेतात. त्यापेक्षा जिथं थोडी शांती, क्षणिक शांती का होईना. क्षणिक असं का म्हणतेस? शांत होणं किंवा असणं हा मनाचा मूळचाच धर्म नसेल तर कोणताही बाह्य उपाय क्षणिकच असतो. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी म्हटले ते कशासाठी? तो एक क्षण नको वाटणारं आयुष्य आणि नशिबाने सहवासात लादलेल्या माणसांना सांभाळण्याचं सामर्थ्य देतो. आईसारख्या माणसांना अहंकारी, निष्क्रिय, मत्सरी, कावेबाज, हेकट, तापट माणसांना त्यांची दिशा सापडलेली असते. काहींना आपल्या चुका समजतात, पण नंतर त्या दिशाच त्या माणसांना सोडत नाहीत. आणि तुमच्यासारखे? बोल, आज सगळं बोल. वेळ थोडा राहिला. चंदा हुंदक्या आवरत म्हणाली, दिशांचं आमंत्रण चुकवतात. एअरपोर्टपाशी गाडी थांबली. बाबा उतरले आणि बघतच राहिले. नजरेवर विश्वास बसेना. समोर पुष्पगुच्छासहित सविता उभी होती. तुम्ही? ती नुसती हसली. तुम्ही इथं कशा? सविता म्हणाली, ते चंदा सांगेल. चंदा? हा काय प्रकार आहे? डबडबलेल्या डोळ्यांनी चंदा म्हणाली, मी तुम्हाला आता मोकळं केलं आहे.